श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर उद्या वार आहे सोमवार आणि दिनांक आहे 18 नोव्हेंबर. या दिवशी आलेली आहे गणाधीप संकष्टी चतुर्थी. तर पहा, प्रत्येक महिन्यामध्ये 2 चतुर्थ्या येत असतात. एक शुक्ल पक्षामध्ये येते, एक कृष्ण पक्षामध्ये येते. तर कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं आणि शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी असं म्हटलं जातं. तर ही जी चतुर्थी आहे तर ती गणाधीप संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते. असं म्हटलं जातं की या संकष्टी चतुर्थीचं जे व्रत आहे ते जर केलं तर व्यक्तीच्या जीवनामध्ये जे काही संकट अडचणी आहेत ते दूर होऊन त्याच्या मनोकामना ह्या पूर्ण होतात. त्या दिवशी मनोभावे व्रत करून गणपती बाप्पांची विधिवत पूजा अर्चा केल्याने आपल्या सर्व मनोकामना ह्या पूर्ण होतात. संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे आणि गणपती बाप्पा हे बुद्धीचे, ज्ञानाचे, संकटनाशक देवता म्हणून ओळखली जाते आणि यामुळेच या दिवशी काही प्रभावी उपाय केले जातात. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. हा उपाय जर आपण उद्या गणाधीप चतुर्थीला जर केला तर मसूर डाळीचा अतिशय प्रभावशाली उपाय आहे. हा उपाय जर केला तर पैसा घरामध्ये येत जाईल, चहूबाजूने घरामध्ये पैसा येईल, कर्ज फिटेल, त्याचबरोबर कितीही कठीण इच्छा असू द्या ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही, रात्रीतून आयुष्याचं सोनं होईल, इतका हा प्रभावी उपाय आहे. तर हा उपाय उद्या या संकष्टी चतुर्थीला करायला अजिबात विसरू नका. हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम गण गणपते नमः हे लिहायला देखील विसरू नका. व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर देखील करा. तर पहा, आपल्या जीवनातील विघ्न, संकट, अडचणी दूर करण्याचा महत्त्वाचा दिवस असतो तो म्हणजे संकष्टी चतुर्थी. या दिवशी आपण जे काही उपाय करू तर त्याचं फळ हे आपल्याला अतिशीघ्र प्राप्त होते. गणपती बाप्पांची आपल्यावरती कृपा होते. त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये जो काही उपाय सांगणार आहे तर तो उपाय तुम्हाला पूर्ण दिवसभरामध्ये जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला करायचा आहे. तर पहा, जर तुमच्या घरावर सतत आर्थिक अडचणी येत असतील, पैसा हा तुमच्या घरामध्ये टिकत नसेल, तुमच्या घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहत नाही, त्याचबरोबर तुम्ही खूप कष्ट आणि मेहनत करत आहात परंतु तुमच्या कष्टाला, मेहनतीला योग्य तो मोबदला प्राप्त होत नसेल, तर तुम्ही चतुर्थीला हा उपाय जर केला तर तुमच्या घरामध्ये तुमचे जे काही कष्ट मेहनत करत आहात त्याला नक्कीच साथ मिळेल आणि तुमच्या घरामध्ये चहूबाजूने पैसा हे येऊ लागेल. तसेच तुमच्या घरावरती एखादं कर्ज आहे किंवा तुमच्या कोणत्याही बाबतीतलं कर्ज असू द्या ते फिटण्यासाठी तुम्ही हा जर उपाय जर केला तर कर्जफेडीसाठी तुम्हाला योग्य ते मार्ग सापडतील. म्हणूनच हा उपाय जो आहे तर तो आपला कर्जमुक्ती होण्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचा मानला जातो. जेव्हा आपण असे उपाय करतो त्यावेळेस आपण जे काही कष्ट करतो, मेहनत करतो त्याला नशिबाची साथ मिळते आणि त्या कष्ट मेहनतीबरोबर नशिबाची साथ जर असेल तर आपलं कोणतंही काम असू द्या ते नक्कीच पूर्ण होतं आणि आपले कर्ज देखील फिटले जाते. आपल्याला योग्य ते मार्ग मिळतात आणि आपल्या जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी ही नांदायला सुरुवात होते. त्यामुळे असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय जो आहे तर तो करायला अजिबात विसरू नका. तर हा जो दिवस आहे ना अतिशय पवित्र आणि महत्त्वाचा दिवस मानला जातो. तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, अंघोळ करायची आहे आणि त्यानंतर तुमच्या घरामध्ये जी गणपती बाप्पांची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर त्या फोटोला पुसून घ्यायचा आहे किंवा मूर्ती असेल तर मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक घालायचा आहे. तर पहा, यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांवरती जो शुद्ध पाण्याने अभिषेक जर तुम्ही केलेला असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, ते पाणी आपल्या मुलांना पिण्यासाठी द्यायचं आहे आणि उरलेलं पाणी हे तुम्हाला माठामध्ये टाकायचं आहे, जेणेकरून ते पाणी पिल्यामुळे मुलांच्या बुद्धिमत्तेमध्ये वाढ होते. तर असा अभिषेक करत असताना ओम गण गणपते नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे किंवा तुम्ही अथर्वशीर्षाचं देखील पठण हा अभिषेक करत असताना करू शकता.
तर असं मंत्रोच्चारण केलेलं पाणी जे आहे तर ते आपल्या मुलांना तुम्हाला पिण्यासाठी द्यायचं आहे. यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे. त्यांना हळद, कुंकू, अक्षदा, फूल, तुम्हाला माहीतच आहे गणपती बाप्पांना जास्वंदीचं फूल हे किती आवडतं, त्यामुळे तुम्हाला लाल जास्वंदीचं फूल हे गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे. दुर्वा अर्पण करायच्या आहेत आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे. अशा पद्धतीने पंचोपचार पूजा करायची आहे. धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे आणि यानंतर तुम्हाला या उपायाला सुरुवात करायची आहे. पहा, तुम्हाला हा उपाय करण्यासाठी एक केळीचं पान लागणार आहे, त्याचबरोबर एक लाल पेन लागणार आहे आणि जी मसूरची डाळ आहे तर ती लाल मसूरची डाळ जी आहे तर ती तुम्हाला लागणार आहे. एक वाटी तुम्हाला मसूरची डाळ लागणार आहे. एक केळीचं पान घ्यायचं आहे. त्या पानावरती ह्या लाल पेनाच्या साह्याने तुम्हाला त्रिकोण बनवायचा आहे. लाल पेन जर नसेल तर तुम्ही कुंकूचं थोडंसं गंध तयार करू शकता आणि त्याने सुद्धा तुम्ही हे त्रिकोण बनवू शकता. तुमच्याकडे केळीचं पानही नसेल तर मग तुम्ही एक नागवेलीचं पान घ्यायचं आहे आणि त्या नागवेलीच्या पानावर तुम्ही त्रिकोण काढून ठेवायचा आहे. पहा, तुम्हाला ही मसूर जी डाळ आहे तर ती तुम्हाला त्या त्रिकोणामध्ये टाकायची आहे. आता कशा पद्धतीने टाकायची आहे तर तुम्हाला काय करायचं आहे, अंगठा आणि त्यानंतर जे मधलं बोट आहे ते आणि जी अनामिका आहे तर ह्या 3 बोटांनी म्हणजेच करंगळीजवळचं बोट, ह्या 3 बोटांनी तुम्हाला मसूरची डाळ घ्यायची आहे आणि त्या त्रिकोणामध्ये ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करत टाकायचे आहे. यानंतर तुम्हाला जेवढी डाळ त्या त्रिकोणामध्ये बसेल तेवढी डाळ त्या त्रिकोणामध्ये तुम्हाला टाकायची आहे आणि ह्या 3च बोटाने तुम्हाला ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करत ही डाळ त्या त्रिकोणामध्ये टाकायची आहे. ही डाळ त्रिकोणामध्ये टाकून झाल्यानंतर त्यावरती तुम्हाला हळद, कुंकू, अक्षदा, फुले अर्पण करायचे आहे. धूपदीप ओवाळायचा आहे आणि हे जे पान आहे तर ते तुम्हाला गणपती बाप्पांसमोर ठेवायचं आहे. तर तुम्हाला अशा पद्धतीने करायचं आहे आणि तिथे बसून एक वेळा गणपती अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे आणि हात जोडून मनोभावे तुम्ही कशासाठी हा उपाय करत आहात, तुमची कोणती इच्छा असेल तर ती व्यक्त करायची आहे आणि ती इच्छा पूर्ण होण्यासाठी गणपती बाप्पांना प्रार्थना देखील करायची आहे. तर पहा, तुम्हाला दिवसभर आणि रात्रभर ही डाळ जी आहे तर ती तिथेच गणपती बाप्पांसमोर ठेवायची आहे. दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे, दुसऱ्या दिवशी तुमचं स्नान वगैरे झाल्यानंतर तुम्हाला त्यातली ती थोडीशी डाळ जी आहे तर ती तुम्हाला गाईला किंवा पक्ष्यांना खाऊ घालायची आहे आणि थोडीशी डाळ जी आहे तर ती तुम्हाला तुमच्या डाळीच्या डब्यामध्ये टाकायची आहे. अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला प्रत्येक चतुर्थीला आवर्जून करायचा आहे. हा उपाय प्रत्येक चतुर्थीला जर तुम्ही केला तर याचं खूप चांगलं फळ हे तुम्हाला नक्की प्राप्त होईल. त्याचबरोबर तुम्हाला अजून एक उपाय करायचा आहे, तो म्हणजे तुम्हाला या दिवशी एक कलशभर पाणी घ्यायचं आहे, स्वच्छ पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला थोडंसं कच्चं गाईचं दूध टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक मूठभर ही जी डाळ आहे मसूरची डाळ तर ती घ्यायची आहे आणि हे सर्व घेऊन तुम्हाला जायचं आहे तुमच्या घराजवळ असणाऱ्या महादेवाच्या मंदिरात. तिथे गेल्यानंतर सर्वात अगोदर तुम्हाला त्या शिवलिंगावरती जल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर ही जी डाळ आहे तर ती शिवलिंगावरती तुम्हाला अर्पण करायची आहे. पहा, या दिवशी सोमवार आहे आणि गणेश चतुर्थी देखील आहे, त्यामुळे तुम्हाला या दिवशी असा हा एक उपाय आवर्जून करायचा आहे. या दिवशी जर आपण गणपती बाप्पांसोबतच भगवान शिवशंकरांना सुद्धा अशी मसूरची डाळ अर्पण करतो, त्यावेळेस ते आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात. व्यक्तीच्या जीवनामध्ये सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. तर चला, असे इथेच थांबवते माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.